या दोन्ही संघांच्या माध्यमातून 2 वाजून बरोबर 9 मिनिटे या ठिकाणी झालेले आहेत. आपण सामन्याला सुरुवात करत आहोत. टायमर सेट केला जाईल. पहिला बॉल जसा डिलिव्हर्ड होतोय तसा आपण या ठिकाणी टायमिंग सेट करणार आहोत. दोन्ही पंच गणेश पाटील सर आणि आपण पाहतोय अजय सर पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आजच्या शेवटच्या मॅचसाठी. मित्रांनो, जय सोनोई वडुनगर आयोजित तुम्ही पाहता सुरेशजी बाळामामा म्हात्रे चषक 2024 भव्य आणि दिव्य हा क्रीडा सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय. सलगच्या 2 षटकारांसाठी 500 रुपयांचं प्राइज या ठिकाणी दिलं जाणार आहे उद्योगपती श्यामशेठ कारभारे यांच्याकडून. आणि जो जिंकणार तो ट्रॉफीस पात्र ठरणार आहे. या स्पर्धेत आपण पाहतोय सन्माननीय राजेशजी धाकल्या पाटील या स्पर्धेचे प्रणेते अजूनही ह्या सामन्याचा आनंद घेत आहेत. हे असे आयोजक फार कमी वेळेला आपण पाहतो की पहिला चेंडू पासून तर शेवटच्या बॉल पर्यंत आपल्या सोबत जोडले राहतात. जवळपास 2 वाजून गेले. उद्याचा शेड्यूल देखील तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. उद्याच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र हा सामन्याला सुरुवात विशाल पांडे पहिलं षटक घेऊन मार्गस्थ स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न होता. प्रफुल्ल पाटील डॉट बॉल येतोय. चांगला वेग होता या बॉल मध्ये. पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आपल्या षटकाला. विशाल पांडेनं 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर मिड विकेटला एक फिल्डर आणि डीप मध्ये लॉंग ऑन तैनात करण्यात आला. विशालचा हा बॉल बॅटची वरची कडा बिहाइंड द विकेट बॉल ट्रॅव्हल होतोय. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. स्कोर 1 धावेने पुढे सरकत असताना संघाच्या धावफलकाला सुरुवात. खूप चांगला चेंडू याही वेळेला पाहायला मिळाला. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. खरंतर एक धाडसी निर्णय म्हणावा लागेल. आणि तसे अंडर फ्लडलाइट आपण बघितलंय चेसिंग करणं थोडंसं डिफिकल्ट होतं आणि त्याच कारणास्तव कदाचित हा निर्णय घेतला असावा. स्ट्रायकिंग एंडला चेतन डाव्या आणि उजव्या हाताचे दोन्ही सलामीवीर तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला मैदानामध्ये. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन जुनादुर्गी संघाकडनं. मात्र विशाल पांडेला चांगला टप्पा मिळाला. चांगल्या लेंथवर त्याची गोलंदाजी आपण बघतोय. राऊंड द विकेटनं तयार होईल पुन्हा एकदा. विशाल पांडेनं आज अष्टपैलू खेळ साकारला. मग बॅटिंग बॉलिंग दोन्ही विभागांमध्ये चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे सावंत टीमसाठी. खरं तर या 2 संघांदरम्यान आपण बऱ्याचदा मॅचेस पाहिलेत. मात्र या दोन्ही संघाने विचार केला तर अजूनही एका संघाला वर चढू दिलं नाहीये. विशाल पांडे पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड द विकेट. चेतनसाठी हा बॉल कट करण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कडा घेतली बॉलनं. ओ इथे डायरेक्ट हिट देखील लागले. एक धाव मात्र दरम्यान पूर्ण केली. थोडासा इंजर्ड आहे आपण पाहिलं तर प्रफुल्ल. धाव घेण्यासाठी थोडंसं प्रॉब्लेम मध्ये येतोय. मात्र तरी या ठिकाणी संघाने देखील त्याच्यावरती विश्वास दाखवला. कारण बराचदा आपण पाहिलं त्याच्या माध्यमातून चांगली सलामी त्यानं आपल्या संघासाठी दिली आहे. हा बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येत होता. कट करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. स्कोर 1 धावेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय 2 या आकड्यावर. चेतन ऑफ द मार्क विथ द सिंगल. या 1 धावेच्या मदतीने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. विशाल पांडे पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मिळाली आहे. पडल्यानंतर खूप जास्त बॉल बाहेर निघताना लेग कटरचा मारा करण्यात आला.
अवांतर धाव त्या ठिकाणी जोडले गेले. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 3 वर. यो यावेळेला स्वीप केलं. वॉट अ शॉट. कलात्मक क्रिकेट पाहायला मिळाले आणि बॉल सरळ पाठवले फाईन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. क्लासिकल क्रिकेट पाहायला मिळालं. बघू शकता फक्त दिशा दिली आहे. पॅडल स्वीप बॉलला पाठवलंय. फाईन लेगच्या बाहेर येतोय हा चौकार. मालजीपाड्याचे सुप्रसिद्ध क्रिकेटर नितेश म्हात्रे आणि पंकज म्हात्रे या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत असेल. मला वाटतं ओव्हरस्टेपिंग साठी पंचांनी रेफर केलेला आहे. टीव्ही अंपायर कडे आपण वळूया. इट्स अ फेअर. बॉल डिलिव्हर करत असताना प्रथमतः पाय लँड झाला आणि त्याच्यानंतर बॉल डिलिव्हर झाल्यानंतर पाय थोडासा पुढे सरकला. स्पष्ट तुम्ही पाहतायत. चौकार इथे आला आणि धावसंख्या या 4 धावांच्या मदतीने पुढे सरकत असताना तुम्ही 7 या आकड्यावरती पाहतायत सध्याच्या घडीला टीम सुरांदुर्कीचं. अजूनही फार मोठ्या संख्येने पाठीराखे दोन्ही संघांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाले. आनंद घेत आहेत. विशाल पांडेचा हा बॉल लॉंग वे शफल झाला. हुक करण्याचा प्रयत्न. झेलची संधी होती. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. झेल मात्र ड्रॉप झाली आणि एक धाव त्या ठिकाणी जोडली गेली. जीवनदान मिळालंय प्रफुल्लला. या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं कठीण होतं. अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं थोडंसं डिफिकल्ट असतं ते देखील रात्रीच्या क्रिकेटमध्ये. आणि एक धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहतायत 8 वर धावफलक जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना जवळजवळ 2 वाजून गेले तरी फार मोठ्या संख्येने खरं तर युट्यूब वर देखील व्ह्यूअर्स आपल्यासोबत जोडले गेलेत. विशाल पांडे पुन्हा एकदा सज्ज होतोय. चेतनसाठी हा बॉल यावेळेला बॅटची इनर एज आतली कडा लागली. बॉल जातोय डीप मध्ये. स्क्वेअर लेगला थोडासा फंबल झाला फिल्डर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. मोठा धक्का टीम सानवे 11 जुनांदुर्कीला. चेतन वारघडेला मैदान सोडावं लागले. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होतोय. हा रिप्ले तुमच्या समोर तुम्ही पाहू शकता. दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. पहिल्या षटकाचा केस संपला आणि धावसंख्या तुम्ही पाहतायत 9 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 9 धावा इथे लागल्यात. एक फलंदाज गमावला. सेकंड ओव्हर सतीश गोलंदाजी करण्यासाठी येतोय. सतीश वाघचौरे ज्यानं मागच्या सामन्यामध्ये बेडन षटक हाताळलं आणि खूप चांगली बॅटिंग केली होती. म्हणजेच काय तर या स्पर्धेमध्ये त्याला चांगला सूर गवसलाय. बॅटिंग करताना आपण प्रफुल्लला पाहतोय जो सध्या 4 चेंडूंमध्ये 6 वर फलंदाजी करतोय. न्यू बॅटर राज येतोय मैदानामध्ये. ओहो यावेळेला हा चेंडू आपण पाहतो शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. इथे मात्र पहिला चेंडू इथे डॉट बॉल. झुंज फॉर्म खरं तर आहे मात्र फिटनेस साथ देत नाहीये प्रफुल्लला. सतीश पुन्हा एकदा सज्ज ओव्हर द विकेट न. ओहो यावेळेला फलंदाज बाद. एजन गॉन. बिग विकेट.
बाहेरील कडा आणि खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय झेल स्वरूपामध्ये बाद झालाय. एक मोठा धक्का लागतोय टीम जुना अंदुरकीला. प्रफुल्ल जो फॉर्म पासून झुंजत होता या मॅच मध्ये, त्याचा संघर्ष मात्र आता इथे संपलाय. या मॅच मध्ये आपण पाहतोय खूप चांगला खेळ साकारत असताना सावंदे स्पोर्ट्स सावंदे पूर्णपणे डॉमिनेट करत असताना अगदी पहिल्या षटकापासूनच न्यू बॅटर समीरन राऊत येतोय फलंदाजी करण्यासाठी. या ठिकाणी आपण पाहतोय मिडल ऑर्डरला फलंदाजी करण्यासाठी समीरनला प्रोमोट करण्यात आलं. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये ऍज अ ओपनर सुद्धा तो बॅटिंग करण्यासाठी आला होता, म्हणजे त्याच्या क्रमवारीमध्ये बरेचसे बदल करण्यात आले. नऊ वरती दुसरा गडी या ठिकाणी बाद झालाय. पुन्हा एकदा सतीश तयार राईट आर्म ओव्हर द विकेट ना. तो यावेळेला बॉल सोडून दिलाय. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी जोडली गेली. अजय सरांनी खूप चांगली पंचांची भूमिका सांभाळली आहे पहिल्या दिवसापासून, पहिल्या रात्रीपासून. पुन्हा एकदा सतीश तयार. नो यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. व्हॉट अ शॉट. सरळ खेळाडू कक्षाला सलामी देणारा उत्तुंग षटकार. समोर जबरदस्त एक्झिक्युशन आणि बॉल सर भिरकावून दिल्या 6 धावांसाठी. षटकार महत्वाच्या मॅच मध्ये एक महत्वाचा रोल आता प्ले करण्यासाठी समीरन खरं तर सज्ज झाला असं म्हणायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने त्याचा बॅट फ्लो पाहायला मिळाला, बॅट स्विंग पाहायला मिळाला. आणि अजय सरांची खरं तर फ्री सेवा तुम्हाला पाहायला मिळाली आहे या स्पर्धेमध्ये, कारण ते स्वतः आयोजक देखील आहेत या स्पर्धेचे. षटकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या तुम्ही पाहता 16 वरती 2 गडी बाद. दुसरं षटक सुरू. सतीशचं स्वागत केलंय सिक्सरनं. याच फटक्यांची खरं तर नितांत गरज होती, कारण या स्पर्धेचा आपण विचार केला तर ज्या ज्या संघाने 45 प्लस 50 पर्यंत धावा बनवल्या तो संघ सेफ राहिलाय. रन्स चेस होणं थोडंसं डिफिकल्ट झालंय. आणि आता तर आता बॉल हवेमधून तितकेशे वेगाने ट्रॅव्हल देखील होत नाहीयेत. त्याच्यामुळे इथून 40च्या वर जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. चेअरअप केलं जाते अजूनही दोन्ही संघांचे पाठीराखे. सतीश पुन्हा सज्ज होतोय. हो, पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स एक्झिक्यूट केला होता, मात्र फलंदाज पूर्णपणे बीट होत असताना हे बघितलं गोलंदाजाने की बॅटर रिव्हर्स होतोय आणि बॉल लगेचच लेग स्टंपच्या बाहेर टाकलाय. डॉट बॉल. पुन्हा पलटवार. पलटवार तुम्हाला पाहायला मिळतीलच, कारण ही मोठी मॅच आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. जो जिंकणार तो ट्रॉफीस पात्र ठरणार. क्या बात आहे. एक बक्षीस लागू होणार, कारण गटातून क्वालिफाईड साठी हा सामना. फ्लाइट देण्याचा प्रयत्न यावेळेला पुन्हा मिस टायमिंग झालाय. बॉल आता लॉंग लेगला सरकतोय. मिस फिल्डिंग आणि बॉल सरळ सीमा पार. 4 धावा चौकार. लकी रन्स. चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 20 धावा धावफलकावरती. ओ परफेक्ट यॉर्कर. अप्रतिम चेंडू. ओ माय गॉड. इथे काय घडलंय. दोघांमध्ये तालमेल दिसला नाही आणि अखेर समीरनला मैदान सोडावं लागेल. विकेटचं पतन. धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद.
रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता परफेक्ट यॉर्कर. उत्तरच नव्हतं फलंदाजाकडे. आणि इथे पहा दोघांमध्ये तालमेलची कमतरता पाहायला मिळाली. सुरुवातीला प्रयत्न झाला धावायचा, त्यानंतर राज तिथून परतला आणि अखेर समीरनला मैदान सोडावं लागतंय. धावसंख्या तुम्ही पाहतायत 20 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली सतीशच्या माध्यमातून. एक मिसफिल्डिंगचा चौकार पाहायला मिळाला. निखिल गोलंदाजी करण्यासाठी येतोय. न्यू बॅटर विशाल राऊत. आज पूर्ण रात्रीमध्ये विशाल राऊतनं चांगली कामगिरी केली आहे. मात्र इथून पुन्हा एकदा तीच अपेक्षा त्याच्याकडून असेल. खरं तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो विकेट लेस राहिला गोलंदाजी करत असताना विशाल पांडे. पॉवर प्लेचं ते षटक होतं आणि अंडर 10 10 पेक्षा कमी धावा एखादा गोलंदाज पॉवर प्ले मध्ये खर्च करतो तर ते आपण इकॉनॉमिकल गोलंदाजी मानत असतो. आणि सध्या सेकंड ओव्हरमध्ये सतीश वाकचौरेच्या विरोधात विकेट्स देखील आले, मात्र 10-11 रन्स देखील पूर्ण केल्या. म्हणजे तिथून कुठेतरी बॅक करण्याचा प्रयत्न केला. ओव्हर मागे 10 रन्स इथून जोडण्याचा प्रयत्न झालाय. आता इथून आपण पाहतोय हायवे एंड कडनं गोलंदाजी केली जाईल. सामना करेल फलंदाज राज. जिल्हा परिषद शाळेच्या टोकाकडनं ही गोलंदाजी सुरू आहे. एक एंड आपण पाहतोय नेवाली एंड आणि जिल्हा परिषद शाळा एंड स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडा नगरी. आणि या क्रीडांगणावरती या क्रिकेटचा बिग शो तुम्ही पाहतायत. अनेक साऱ्या लेदरच्या मॅचेस देखील या मैदानावर होत असतात. प्रसिद्ध असे क्रीडांगण आहे. राजेजी दाखल्या पाटील यांच्या मालकी हक्काचं हे क्रीडांगण आणि तिथे ही स्पर्धा रंगतीये. निखिल सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. हुक केला, चांगला फटका, फिल्डरला निवडलं, मात्र क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चूक. मिस्टेक झाली आहे त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप. राजला जीवन दान मिळालंय. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता अर्ध्या विकेटवर चेंडू टाकला. स्ट्रोकही चांगला होता, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाला निवडलं होतं. लॉंग लेगला फिल्डर जो सेट होता आणि बरोबर त्याच्या हातामध्येच बॉल गेला होता, मात्र तो बॉल पकडता आला नाही आणि एक धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. काय फिल्डिंग सेट केली आहे बघा. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते त्याच पद्धतीने फिल्डिंग सेटअप करण्यात आली आहे सावंदेच्या कर्णधाराकडनं. एका धावेने स्कोर पुढे जाऊन पोहोचतोय 21-21 रन्स. तिसरं षटक सुरू आहे आणि इथून आता तरी मी म्हणेल बॅलन्स आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून, असंच म्हणावं लागेल. कारण 21 धावा धावफलकावरती आणि तिसरा षटकाचा खेळ सुरू आहे मैदानामध्ये. निखिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. विशाल सामना करेल. हा चेंडू सोडून दिलाय. यावेळेला मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. काय स्टाईल आहे अजय सरांची, एक वेगळी स्टाईल. खिशातून हात बाहेर निघतात, दोन्ही बाजूने फेलावतात. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता स्लो मोशन मध्ये. एक्स्ट्रा धाव इथे जोडले आणि 22 वर धावफलक जाऊन पोहोचले. अंतिम सामना आजच्या रात्रीतील तुम्ही एन्जॉय करतात. कोण जिंकणार, कोण ट्रॉफीज पात्र ठरणार या लढाईमध्ये. बॉल सोडून दिला. पुन्हा एक व्हाईट बॉल. आणखी एक अवांतर धावा इथे जोडली जाईल. स्कोर आपण पाहतो एका धावेने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 22 वर. लगातार 2 अवांतर धावा या ठिकाणी खर्च करण्यात आल्या. निखिलचा हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. फिल्डर उपस्थित आहे त्या ठिकाणी. प्रॉपर एलिव्हेशन झालं नाहीये. एकच धाव त्या दरम्यान मिळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता आणि ते पहा थोडंसं फंबल देखील झाला बॅकअपला येत असताना, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागलं. एकेका धावेनं स्कोर पुढे सरकत असताना 24 वर धावफलक जाऊन पोहोचले. इथून सेफ टार्गेट काहीच सांगता येणार नाही, कारण दोन्ही संघांनी खूप चांगला केस साकारलाय. मात्र 40 पहिलं इंटेन्शन असेल फलंदाजांचं की 40 धावा जोडण्याचा प्रयत्नच करावा लागेल. मिडल ऑर्डरला या दोन खेळाडूंकडनं भरपूर अपेक्षा असेल. मोठी फटकेबाजी ते आज साकारणार का. निखिल पुन्हा सज्ज होतोय. या वेळेला आपण पाहतो ऑप्शनच्या बाहेरून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी निखिल करतोय. पूर्णपणे बॅक करत असताना पलटवार सावंत टीमकडनं पाहायला मिळाला. 2 अवांतर धावा जरूर आल्या, मात्र तदनंतर न डगमगता गोलंदाजी केली जाते. विदाउट प्रेशर या वेळेला गोलंदाजी केली जाते. या वेळेला हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय सोडून दिलाय. वन्स अगेन व्हाईट. आणखी एक व्हाईट बॉल.
धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 25 रन्स. ओ यावेळेला पुन्हा एक वाईट बॉल. सातत्याने वाईट वरती वाईट पाहायला मिळालेत. 4 एक्स्ट्रा धावा आतापर्यंत खर्च करण्यात आल्यात. कुठेतरी इंटेन्शन आहे की फलंदाजाच्या दूर राहावं. या ठिकाणी गोलंदाजाचं असंच उद्दिष्ट पाहायला मिळालंय. मात्र सलग वाईट चेंडू हाताळले जातात त्या प्रयत्नामध्ये. यावेळेचा हा चेंडू थोडासा थांबून खेळण्याचा प्रयत्न होता. कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळाला. मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. 1 धाव या ठिकाणी मिळाले. जरूर वाईट वगळता बाकी चेंडू जे टाकलेत भरपूर चांगल्या लेंथवर चांगल्या लांबीच्या हाताळलेत. सलगच्या 3 सिक्सर साठी आपण पाहतो या ठिकाणी 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे राज आणि विशालसाठी हर्षद भोईर यांच्याकडून. 27 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. 27 तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना पुन्हा एकदा गोलंदाज निखिल लांब लचक षटक. आता स्कोरचं जे स्कोर लिहिण्याचे ब्रॅकेट आहेत ते देखील संपतील असं वाटतंय. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. क्विकर वन फास्टर वन वेगवान चेंडू पाहायला मिळाला. सरळ विकेटच्या वरनं कीपरच्या हातामध्ये बॉल जातोय. येतोय हा डॉट बॉल. जबरदस्त वापसी. 4 चेंडू वाईड आले. मात्र आतापर्यंत 5 बॉल मध्ये फक्त 7 रन्स या ठिकाणी खर्च केल्यात. हा ड्रोन व्ह्यू तुमच्या समोर यस का एंटरटेनमेंट टीमच्या वतीनं कैद करण्यात आलेलं हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बॅटची एज फलंदाज बाद. विकेटचं पतन. 1 मोर बिग विकेट. आणखी एक मोठा धक्का लागला टीम जुनांदुर्कीला. तर बघा या ठिकाणी आपण पाहतोय की 2-11 पहिला चेंडू पडला होता आणि ऑर्गनायझिंग कमिटीने ती अगोदरच सूचना दिली होती की 15 ते 17 मिनिटे आपण मॅक्झिमम देतो. 2 मिनिटे इकडे तिकडे होत असतात. मात्र जवळपास 21 मिनिटे 3 षटकांसाठी यूज करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू आता 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल याची नोंद घ्या. धावसंख्या तुम्ही पाहतात 27 वर धावफलक जाऊन पोहोचले. 27. अंतिम षटक. शेवटचे 6 चेंडू आता इथून शिल्लक असेल. एक अतिरिक्त खेळाडू सर्कल मध्ये घ्यायचा आहे. परेश काबूकर आपण संपर्क साधावा. बघा या ठिकाणी ऑर्गनायझिंग कमिटीचाच तो निर्णय आलेला आहे. आणखी जर वेळ घेतलात एक एक्स्ट्रा फिल्डर 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. तर या ठिकाणी आपण
पाहतोय ऑर्गनायझिंग कमिटीचा जो निर्णय आलेला आहे, एक अतिरिक्त खेळाडू आता इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही संघाची धावसंख्या पाहताय 27 आणि 4 गडी आतापर्यंत बाद झालेत. विश्वास अंतिम षटकाला सुरुवात करतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाल्या भावेश. स्ट्राईकला राज असेल. पंकज म्हात्रे यांच्याकडून एक प्राइज आलेला आहे. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचे कॅश प्राइज गोलंदाज विश्वासला दिलं जाणार आहे. आणि विकेटची हॅट्रिक जर घेतली तर मात्र तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे विश्वासला. विश्वास सार्थकी ठरवावा लागेल. बघा बरोबर तुम्ही 21 मिनिटे यूज केली. ऑर्गनायझिंग टीमनं सांगितलं की 17 ते 18 मिनिटे झाले असते हरकत नाही, आपण 2-3 मिनिटे इकडे काय तिकडे काय ऍडजस्ट करत असतो. विश्वास पुन्हा एकदा सज्ज होतोय. नेवाली एन कडनं गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला बॅटर राज. 3 चेंडूंमध्ये 2 धावांवर तो बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 27. चांगली गोलंदाजी राहिली आहे तिन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून. पहिलाच बॉल फ्लाइट देण्याचा प्रयत्न, ताकद झोकली फटक्यामध्ये, भिरकावून दिलं बॉल मिड विकेटच्या बाहेर. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. बिग हिट सिक्सर. झन्नाटेदार षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता आणि ताकदवान हा खेळाडू आपण पाहतो मैदानामध्ये. राजनं ठोकलाय हा सिक्सर. 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय जाऊन पोहोचली 33 व 33 रन्स. अशाच खरं तर फटक्यांची गरज होती. कारण सुरुवातीचे जे 3 गोलंदाज होते संभ्रमात टाकणारी खऱ्या अर्थानं गोलंदाजी केली. आतापर्यंत 10 ते 11 संघांना अशा प्रकारची पॅनल्टी अर्थातच शिक्षा दिलेली आहे. सतीश दादा याची नोंद घ्या. सिक्सरच्या साहाय्यानं संघाची धावसंख्या पुढे जात असताना 33 व 33 रन्स. 40 कडे आता वाटचाल पाहायला मिळाली आहे. मात्र इथून विश्वासकडे अनुभव आहेत, तो इथूनही कमबॅक करून देऊ शकतो टीम सावंदेला. एखादी विकेट मिळवावी लागेल पुन्हा पलटवार करण्यासाठी. तयार होतोय पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेला आणखी एक मोठा फटका. ये भी जाएगी मैदान के बाहर 6 रन. हा जल्लोष आता सुरू झालाय. जुना अंदुरखीकर यावेळेला डान्स करतात, आनंद व्यक्त करतात. बॅक टू बॅक 2 सिक्सर. क्या बात आहे. पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर या ठिकाणी आनंद साजरा केला जातोय. थंडीमध्ये गरम वातावरण आता करत असताना फलंदाज 2 सिक्सर पाहायला मिळालेत लगातार. 39 धावा विश्वासच्या विरोधात आक्रमण केलंय. महत्वपूर्ण गोलंदाजावरती अटॅक करण्यात आलाय. राज ठाकरे ऑन फायर. विश्वास पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म राउंड द विकेट आता गोलंदाजी करण्यासाठी. एक सिली मिड ऑफ. फुल टॉस बॉल. यावेळेला जोरदार अपील. फलंदाज होतोय बाद. बिग विकेट. फुल टॉस चेंडू होता मात्र यावेळेला फलंदाज बाद झालाय. एक मोठी सफलता अंतिम षटकामध्ये प्राप्त करत असताना विश्वास. हा रिप्ले तुमच्या समोर पाहू शकता. राउंड द विकेटने आला. ओहो, फुल टॉस होता, पूर्णपणे मिस झाला, वेगामध्ये मिस झाला आणि अखेर या ठिकाणी राजला आता मैदान सोडावं लागेल. मोठी सफलता प्राप्त करत असताना आपल्या संघासाठी बडी विकेट. 39 धाव फलकावरती असताना अखेर या ठिकाणी मला वाटतं काही फॅन्स येत आहेत मैदानाच्या आतमध्ये सेल्फी घेण्यासाठी. त्यांना मी विनंती करतो की मैदानाच्या बाहेर सेल्फी घ्या. पंकज म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी आपण पाहतोय 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. मालजीपाडाचे ते चांगले क्रिकेटर देखील आहेत पंकज म्हात्रे. विश्वाससाठी पारितोषिक लावण्यात आलंय. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय आकाश पाटील. 39 म्हणजे कुठेतरी मी म्हणेल फायटिंग टोटल आता सेट करण्यात आली आहे. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. मात्र इथून निर्धार असेल गोलंदाजाचा की सर्वच्या सर्व चेंडू डॉट आले तर बरं होईल आणि 2 ते 3 धावा गेल्या तरी हरकत नाही असाच विचार करत असेल गोलंदाज. मात्र फलंदाज विचार करत असतील की एखादा मोठा फटका या 3 चेंडूंवरती यावा. 45
पर्यंत स्कोर जावा. बॉलिंग युनिट आहे टीम सानवी 11 जुनांदुर्कीकडे की ते 45च्या धावसंख्येला चॅलेंज करू शकतात. एक अतिरिक्त फिल्डर आतमध्ये घेतल्याने आपण पाहतो की थोडासा दबाव असतो फिल्डरवरती. भरपूर मोठं गॅप त्यांना कव्हर करावं लागत असतो. फलंदाजांना मात्र सुवर्ण संधी असते आणि या परिस्थितीमध्ये एक सिली मिड ऑफ. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार केला बॉलवरती. स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. वॉड फिल्डिंग. टाळ्या वाजतात फिल्डरसाठी. वॉड एफर्ट. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जातात. पूल पाहायला मिळाला होता. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 41. काय फिल्डिंग केली आहे. रिप्ले मध्ये पाहू शकता कल्पेश त्या ठिकाणी सज्ज होता. वन ऑफ द बेस्ट फिल्डर. एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक म्हणून त्याची ओळख राहिली आहे कल्पेशची. पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार. अजूनही आपण पाहतोय सिलेमिड ऑफ. प्रेशर वाढवण्यासाठी इथे मात्र फटका जबरदस्त आलाय. भिरकावून दिल्या बॉलला. वाईड इज लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. आकाश पाटीलच्या बॅटमधून येतोय हा ब्रँडेड षटकार. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. ओव्हर पिच बॉल सरळ रेषेमध्ये खेळत असताना आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 47 रन्स. 6वी रात्र आपण पाहतो आणि क्या बात आहे. हा खेळाडू कक्ष जय पाटील आणि निशांत जाधव लीड करतात सध्या. क्या बात आहे. किरण गोले सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत एन्जॉय करत असताना. कॅमेरामॅनने बरोबर अगदी कैद केलंय. 47 धावा. पुन्हा एकदा विश्वास. फ्लाइट देण्याचा प्रयत्न. अर्ली खेळला. शेवटचा बॉल येतोय डॉट. स्लो वन. फसवा चेंडू टाकला आणि अखेर तिथे यश मिळालं विश्वासला. धावा म्हणतात एकंदरीत 47. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावसंख्येचं लक्ष असेल क्वालिफाईड होण्यासाठी. हा सामना इथे जिंकण्यासाठी. ही बॅटिंग कार्ड तुम्ही पाहतात. मॅच नंबर 48. आई जोगेश्वरी जुनांदुर्की अर्थात सानवी 11 या नावानं संघ खेळतोय. प्रफुल्ल 6 चेंडूमध्ये 6 धावा. चेतन 2 बॉल 2 रन्स. राज 6 चेंडू 14 धावा आणि शेवटला आपण पाहतोय समीरन 4 बॉलमध्ये 10 रन्स बनवल्या आणि आकाशच्या बॅटमधून 3 चेंडूंचा सामना करत असताना 8 धावा आल्या. एकंदरीत धावा बनल्या 47. 48चं टार्गेट सुपर मॅचेस मध्ये पोहोचण्यासाठी खरं तर एक्झॅक्टली सुपर 6 असेल सुपर 8 असेल त्याचं उत्तर तुम्हाला मिळेलच. मात्र क्वालिफाईड होण्यासाठी या 48 धावा आता इथून सोडाव्या लागतील. जाऊया आपण पुन्हा एकदा सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी. खरं तर म्हणजे बक्षिसास पात्र ही लढाई आहे. जो जिंकणार त्याला एक बाळामामा चषक लागू होणार आहे. क्या बात आहे. आणि कॅश प्राइज सुद्धा लागू होणार आहे. वळी आपण आणखी एका डावामध्ये ज्या ठिकाणी एन्जॉय सुरू आहे सध्या मोनिश पाटील आणि अजय सरांमध्ये. हा कॉमेंट्री बॉक्स तुमच्या समोर तुम्ही पाहतायत. क्या बात आहे. थोडीशी फनी मोमेंट. चला जुनांदुर्की संघाला देखील 20 मिनिटांचा वेळ असेल. 15 मिनिटांच्या आत तुम्हाला 3 षटक पूर्ण करावे लागतील अथवा एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. राजेजी दाखल्या पाटील यांना तुम्ही स्क्रीनवर पाहतायत या स्पर्धेचे आयोजक. तदनंतर आपण पाहतोय श्यामशेठ कारभारी उद्योजक जुनांदुर्की. त्यांनाही तुम्ही ऑन स्क्रीन पाहतायत टीव्ही स्क्रीनवर या मॅचचा आनंद घेताना. जाऊया आपण पुन्हा एकदा कॅमेरामॅन छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केलंय आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये. खरं तर महाराजांना कैद करणे भल्या भल्याना जमले नाही मात्र कैद करण्यात आले ते कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये. त्यानंतर बाळामामा चषक वर्ल्ड कप ची आठवण करून देणारी ही ट्रॉफी. विनंती असेल कॅमेरामॅनला की ती ट्रॉफी आपण समोर आणा. विश्वचषकामध्ये ज्या पद्धतीची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते अगदी त्याच पद्धतीची ही ट्रॉफी सध्या तुम्हाला ऑन स्क्रीन बघायला मिळाली. ऑस्ट्रेलियाकडे अशा प्रकारच्या ट्रॉफीज भरपूर आहेत मात्र भारताकडे फक्त 2च आहेत. 1983 आणि 2011. 2015 हातातून निसटलं. 2019 ही गेलं आणि 2023 ही गेली. आणि 2023 ची जेव्हा फायनल झाली तेव्हापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट बघण्याची इच्छाच उरली नाही. जेव्हा आपण अगदी रो मध्ये 10 ते 11 मॅचेस जिंकून आले आणि मोनिश फायनल मॅच तिथून आपल्या हातातून निसटली. पंकज म्हात्रे भरपूर पारितोषिक लावतात. सलगच्या 2 सिक्सरना पंकज म्हात्रे यांच्याकडून 300 रुपये आणि सलगच्या 3 षटकारांना
आणि आपण पाहतो या ठिकाणी फलंदाजाने सलग जर 3 षटकार मारले तर मात्र तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज पंकज म्हात्रे यांच्याकडून दिलं जाईल. मोनिश पाटीलला आपण इन्व्हाइट करूया सेकंड इनिंग मध्ये. ऐकूया मोनिशचा सुमधुर आवाज. मालजीपाड्याचे चांगले क्रिकेटर आहेत. आपण पाहतोय पंकज म्हात्रे आणि नितेश म्हात्रे. रॉन कारभार यांच्याकडून देखील सलगच्या 3 सिक्सरला 500 रुपयांचं कॅश प्राइज उर्फ शैलेश. क्या बात आहे. धन्यवाद समीरजी ठाकरे. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. हर्षद भुईर यांच्याकडनं 1000 रुपये कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर. पहिलाच बॉल यावेळेस पहा हवेमध्ये फटका फसलाय. झेल सुट्टी आणि धावा बनवला टोटल 2 धावा फळकावरती बनवल्या गेल्यात. 2:46 मॅच सुरू चालू झाली आहे. 15 मिनिटांचा अवधी आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे. अन्यथा एक एक्स्ट्रा खेळाडू इनफिल्ड मध्ये आणला जाईल आणि मागच्याच इनिंग मध्ये आपण त्याचे दृश्य पाहिलं होतं. सो इथून कोणताही संघ असू दे सर्वांना समान न्याय आहे आणि समान कायदा आहे. शेकोटी विजवा. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती 2. पुढचाच बॉल पुन्हा एकदा आपटून टाकण्याचा प्रयत्न. चेंडूला हुक केला. बॉल झाला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर वेगाने 2 धावा मात्र बनवल्या गेल्यात. 48 धावांचं आव्हान दिलं गेलंय ज्यामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये स्ट्रगल करताना आपण पाहिलं होतं टीम जोगेश्वरी जून अंदुरकी संघाला. पण त्यानंतर अंतिमचे 2 षटक पहा ज्यामध्ये 20 धावा आल्यात शेवटच्या अंतिम षटकामध्ये. ज्यांनी ती शेकोटी पेटवली विनंती करेन की विजवा कारण की तिथे केबल लाईन्स वगैरे गेल्यात. सो प्लीज. पुढचाच बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मध्यंतराने धावसंख्या फळकावरती वाढेल. धावसंख्या फळकावरती टोटल फळकावर जाऊन पोहोचली गेली आहे 5 या आकडावरती. षटक क्रमांक जर पाहिला गेलं तर प्रगतीपथावरती पहिलं आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर पहिलाच 2 चेंडूवरती 2 डबल आला आणि त्यानंतर एक सिंगल धाव पाहायला मिळाली आणि टोटल धावसंख्या फळकावरती 5 या आकडावरती आपण पाहतोय. बोला तयार. चेंडू क्रमांक 4 यावेळेस पहा लॉफ केलाय. हवेमध्ये उंचीवरती चेंडू आहे. आता लांबी पाहावी लागेल किती येते. लांबी फारशी नव्हती पण चौकार नक्कीच मिळेल आणि चौकाराने धावसंख्या फळकावरती देखील वाढेल. रिप्ले पहा. अगदी उंचीवरती चेंडू होता तर चेक केलं जाईल हा षटकार आहे की चौकार आहे. चौकार आहे. चौकार आहे. व्हॉलेंटियर्स देखील आपले तिथे आहेत. फार आतमध्ये चेंडू होता आणि तिथे जर बघितलं गेलं तर चौकाराने धावसंख्या फळकावरती देखील यस जिटू पाटील आहेत. धावसंख्या फळकावरती आपण पाहतो 9 आकडावरती. स्लोवा चेंडू होता पण ऑप्शनच्या बाहेर. अजय पाटील सरांचा अलग अंदाज पाहायला मिळतोय. मग आता अजय पाटील सरांचा आलाय. गणेश पाटील सर देखील थोड्याच वेळात चालू होतील. वाईड चेंडू अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल. धावसंख्या फळकावरती 4 चेंडूचा खेळ समाप्त. 10 शेकोटी विजवायची आहे. बोला तयार. पुढचाच बॉल चाललाय सरळ सीमा रेषा बाहेर. जबरदस्त षटकार. कमिटी मेंबर्स व्हॉलेंटियर्स आपण जी शेकोटी पेटवले चला लगेच तिथे पोहोचायचं आहे आणि त्याच्यावरती लगेच ऍक्शन घ्या. धीरज बादल, यश, वेदांत पाटील आपण देखील जा. बादल वहां पे जाओ और बरसो.
धावसंख्या फलकावरती टोटल 16 आकड्यावरती. पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चेंडू क्रमांक शेवटचा अंतिमचा सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड ऑफच्या सरळ गोदीमध्ये चेंडू सोपावलाय आणि विकेट क्रमांक पहिला. मैदानाच्या बाहेर फलंदाज विश्वास माघारी परतेल. विशाल आमच्या बाहेरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केला, लॉंग ऑफला क्लिअर करायचा होता पण इनफिल्ड मध्ये चेंडू दरवळला आणि तदनंतर शॉर्ट मिड ऑफ लाईक चांगली झेल टिपली गेली आहे आणि तदनंतर विकेट क्रमांक पहिला हा मैदानाच्या बाहेर परतला गेला. अगदी 16 आकड्यावरती पहिला झटका आपण पाहतो. 48चा पाठलाग करताना टीम सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघ आणि तेच 48 धावा रोखण्यासाठी जोगेश्वरी सुनांदुरकी संघ मैदानामध्ये आपण इन ऍक्शन लढताना पाहतो या दोन संघांना. आजच्या दिवसातील अंतिम शेवटची मॅच आपण अनुभवतोय. आजच्या दिवसामध्ये देखील खूप साऱ्या मॅचेस चांगल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. उद्याचा शेड्यूल तुमच्यापर्यंत अगदी पोहोचवला देखील गेलाय. सो उद्याच्या दिवसामध्ये सगळ्या संघाने अगदी वेळेवरती पोहोचण्याचं काम करा. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती धावसंख्या फलकावरती 16 एका विकेटच्या नुकसानवरती आणि आता दुसरं षटक घेऊन गोलंदाजीवरती गोलंदाज आपण अल्पेशला पाहतोय. चला वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा कारण की 15 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे. 3 षटकं कंप्लीट करायची. बोला तयार. पहिलाच बॉल. पंचांचा इशारा काय येतोय तर यावेळेस आहे नो चेंडू. ओव्हरस्टेपिंगचा चेक देखील आपण करूयात. तिसऱ्या पंचांचा इशारा आला ओव्हरस्टेपिंगचा. आपण नो बॉल चेक करूयात. It's a no ball. Good decision. बोला तयार. हा पहा फ्री हिटचा चेंडू आहे. सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचेल. झेल ड्रॉप केली आहे. झेल झाली आहे ड्रॉप आणि तदनंतर दोन धावा मात्र कंप्लीट केला आणि 2 धावेच्या मध्ये झेल जर पकडली जरी असती ना तरी पण तितकासं नुकसान नसतं झाला कारण की फ्री हिटचा चेंडू होता. फ्री हिटच्या चेंडूवरती आपण अनेकदा पाहतोय ना की रनआउटचीच फक्त एक विकेट पाहायला गृहीत धरली जाते. त्यामुळे इथे 2 धावा तर कंप्लीट केला गेलात आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 19 आकड्यावरती पाहतोय जिथे एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. अल्पेश आहेत गोलंदाजीवरती. पहिलाच नो बॉल आला. इथे जर बघितलं गेलं तर पंच 22 धावा आहेत. धन्यवाद. धावा फळकावरती आपण पाहतो 20 आकड्यावरती. पुढचाच बॉल फुल लेनचा होता. लॉगॉनचा क्षेत्ररक्षण तिथे पोहोचतोय. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची आता कॉलिंग दिली जाईल आणि रनआउटची देखील संधी आहे. पंचांचा इशारा. यस फलंदाज होतोय बाद. विकेट क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर.
15 मध्ये बनवायच्या तर 26 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती पाहतोय 2 विकेटच्या नुकसानवरती 22 या आकडावरती. हर्षद भोईर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम कॅश प्राइस 1000 रुपये देण्यात येणार आहेत. पण विकेट हॅट्रिकचं जर बघितलं गेलं तर लगातार 3 विकेट घ्यावे लागतील अजूनपर्यंत. जशी परिस्थिती चालू आहे ना 22 धावा फलकावरती आहेत. 26 पाहिजेत. चला धावा फलकावरती पहा 21 आहेत. हवेमध्ये चेंडू, पंचांचा इशारा नो बॉल. इथे जर बघितलं गेलं तर मिसफील्ड होते आणि बॉल चाललाय. पूरा पंजा खोल दिया. 5 धावा. इस 15 मध्ये 22 बनवायचे आहेत. 26 ना. चला 15 मध्ये बनवायचे आहेत 22. पुढचाच बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा उडवलाय. चाललाय सरळ सीमारेषा बाहेर. षटकार. जर आता षटकार मारला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइस. चौदा मध्ये बनवायच्या 16 धावा फलकावरती आपण पाहतोय. टोटल 32 धावा. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 अल्पेश गोलंदाजीवरती. बॉल तयार. पुढचाच बॉल. बॅटची कडा. यष्टीरक्षकाकडनं चुकी घडली आणि तिथे मात्र एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 1 ने वाढते. 33 33. 13 मध्ये आता बनवायच्यात 15 धावा. बॅटची एज घेतली आउटर. तदनंतर यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू निसटला गेला. तदनंतर बॅकअप दिलं. एक सिंगल धाव तर कंप्लीट. 13 धावांचा खेळ बाकी. 13 चेंडूंचा खेळ बाकी राहतो आणि 13 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 15. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफ कडनं चुकी घडली आहे. क्षेत्ररक्षक तिथून बॅकअप देण्यासाठी पोहोचला आणि फेकी करेपर्यंत ही दुसरी चुकी घडली. या आधी देखील आपण एक चौकार पाहिला होता चुकीच्या माध्यमातून, पण आता बॅकअप दिलं गेलं यावेळेस. हा पहा वेगाने चेंडू पर्यंत पोहोचला. अडवण्याच्या प्रयत्नामध्ये नादामध्ये मात्र चेंडू हातातून निसटला गेला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं षटक देखील समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 48 पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचला गेल्यात 35 या आकड्यावरती. विजयासाठी आता धावा पाहिजे 13. जिथे चेंडूंचा खेळ बाकी राहतोय 12.
प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय पंकजी म्हात्रे साहेब मालजीपाडा यांच्या माध्यमातून हा पारितोषिक आलाय. आधी आपण 3 षटकारांसाठी पाहिला होता, मग कमी होऊन आता प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी आलाय. बारा चेंडू मध्ये हवा 13 धावा. गोलंदाज सय्यार. षटक क्रमांक 30 रणजित शिकारी. बॉल तयार होत आहे. चेंडू क्रमांक पहिलाच घेऊन यावेळेस पहा ऑफ केलाय. उंचीवरती बॉल आहे आणि लांबी पाहावी लागेल किती आहे. ते क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात पोहोचेल इतकीच आणि मग विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. विकेट अर्थात कुठल्याच प्रकारची धाव देखील नाही आणि आता 11 चेंडूमध्ये 13 धावा रोखायच्या आहेत. का रणजित शिकारी कमबॅकचे इशारे देण्यासाठी जातोय की काय मैदानामध्ये. बघा सतीश वागचोरेने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती ना, तशीच आता रणजित शिकारीला करावी लागेल. मेडन ओव्हर त्याचबरोबर विकेट देखील मिळवावे लागतील तर मॅच बनवू शकता. पुढचाच बॉल चांगला आहे, ऑप्शनच्या बाहेर होता. लेट कट करण्याचा प्रयत्न केला गेला पण आलाय डॉट बॉल. कुठलाच प्रकारची धाव नाहीये. पहिले 2 बॉल आलेत निर्धाव आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर आता समीकरण चेंडूंचा खेळ बाकी राहतो 10 आणि 10 चेंडूमध्ये बनवायच्या धावा 13. विकेट डॉट आले तर मग मॅच बनवू शकता. रणजित शिकारी तयार होत आहे. चेंडू क्रमांक 30 घेऊन पहिल्या 2 चेंडूवरती चांगली गोलंदाजी केली. हा पहा पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू तिथपर्यंत पोहोचेल आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव तर बनवली गेली आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 1 ने वाढतीये, जाऊन पोहोचतीये 36. धावा आहेत आणि 9 मध्ये बनवायच्यात 12. बॉल तयार. पुढचाच बॉल हलक्या गतीने पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने दिशा बदलली होती पण सावरलं गेलंय. एकच जाव आली आहे. मॅच मधला तणाव वाढतोय, मॅच मधला प्रेशर वाढतोय. काहीही घडू शकतं. हे क्रिकेट आहे. इथे जिद्दीने लढले, जिद्दीने संघर्ष केला तर विजय देखील मिळेल आणि क्षणाक्षणाला चित्ररंग बदलवण्याचं काम हे क्रिकेट करत आलं आणि तेच पाहायला मिळतं. सुनांदूर की टीम अजूनपर्यंत मैदानामध्ये सांगतेय की लढू शकतो. गोलंदाज सय्यार. रणजित शिकारे याने आतापर्यंत इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली, खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला, कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी बूस्ट झाली आणि त्याच्याच मदतीनं आतापर्यंत मॅच मध्ये कंट्रोल मध्ये पाहायला मिळतात. 8 मध्ये 11. पुढचा बॉल इथे झाला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आता क्षेत्ररक्षक पोहोचेल का आणि पोहोचण्याआधी
चेंडू पोहोचलाय सीमारेषेपर्यंत चौकाराकरिता. सात सात. सात सात. हम सात सात. प्रेक्षक आपण कोणी आतमध्ये येऊ नका. मैच कोई भी जीते अंदर कोई नहीं जाएगा. सात सात. लॉफ केला. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या जवळ आणि तिथे झेल टिपले आणि रुको अभी तो यस जाकी है क्योंकि मैच अभी भी बाकी है. 6 मध्ये 7 धावा रोखायच्यात. मॅच ऑन होतीये. चला एक खेळाडू जो आहे तो पेनल्टी बसली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. खेळाडू घ्यावा लागेल एक्स्ट्रा आतमध्ये कारण की 20 मिनिटं लावले गेले 3 षटक हाताळण्यासाठी. समोरच्या संघाला दिली सो आपण पण घ्यावी लागेलच नो डाऊट. क्रिकेट इज अ फेअर गेम आणि आता फेअर गेमच आपल्याला पाहायला मिळते. समांतर 6 मध्ये 7 धावा बनवायच्या आहेत. मागच्या जर इनिंग मध्ये पाहिलं तर 6 मध्ये धावा आल्या होत्या ज्या 20 विश्वासच्या विपक्षामध्ये. आता इथे रोखायच्या 6 मध्ये 7. लो स्कोरची मॅच अनेकदा अशा सिच्युएशन मध्ये आपण पाहिली आहे. पण ही लो स्कोरची मॅच नव्हती पण कंडिशन्स अशा तयार झाल्या मैदानामध्ये की मग 12 चेंडू 13ची मॅच जाऊन पोहोचले 6 चेंडू 7 वरती. आता मैदानातली गरमी वाढत चालली आहे. मैदानातलं तापमान वाढत चाललंय. टेम्परेचर आपण जर पाहिलं गेलं तर आता अगदी गरम होत चाललंय उष्ण होत चाललंय कारण की त्या पद्धतीची मॅच देखील मैदानामध्ये चालू आहे. बघणाऱ्या प्रेक्षकांना एक रंगत हा एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. अनाउन्स केलं मी तुम्हाला. एक खेळाडू एक्स्ट्रा आतमध्ये घ्यावा लागेल. चला बी फास्ट. 6 मध्ये रोखायच्या 7. काहीही घडू शकतं. जर पहिले 1 ते 2 चेंडू डॉट किंवा विकेट आला ना तर मग मॅच मधली आणखी जास्त मजा वाढेल. रंगत आणखी जास्त होईल. झोपलेले प्रेक्षक असतील ते सगळे उठून बसतील की हे चाललंय तरी काय. चला बॉल तयार होतोय चेंडू क्रमांक पहिला घेऊन. पहिलाच बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता तितका चाणाक्ष पद्धतीने चेंडूला खेळून काढला गेलाय. 2 धावा तर मिळवल्या जातील आणि या 2 धाव्याच्या मदतीनं आता समीकरण जर बघितलं गेलं तर धावसंख्या फलकावरती वाढली आहे आणि आता 5 मध्ये 5 धावा बनवायच्यात. बॉल टू बॉल. एखादा डॉट बॉल आला तर पुन्हा समीकरण वेगळं पाहायला मिळेल. 5 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज. विकेट हॅट्रिक साठी हर्षद भोईर यांच्या माध्यमातून 2000. जर विकेट हॅट्रिक आली तर 2000 मिळतील पण आणि मॅच पण मिळेल. गोलंदाज तयार. 5 मध्ये रोखायच्यात 5 धावा. शेजारी थोडेसे वाढत चाललेत. यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. दिलाय चकवा. आलाय चौकार. वेदांत 1 धावेची गरज आहे अजून.
चला गोलंदाज सय्यार, एका धावेची गरज आहे आणि चला ही आली एक धाव. जीत चुकी है मुकाबला.